या दोन ठिकाणी काही स्फोटांचे आवाज ऐकू आले. नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे आलंय, नेमकं काय प्रकार आहे? कारण का सगळीकडून फोन यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते. रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की विजयदुर्ग ते नाटे या दरम्यान एक 30 ते 40 किलोमीटरवर काही स्फोटांचे आवाज आले. त्यानुसार आम्ही तिथे ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आलेली होती. रात्री कोस्टगार्डच्या शिप्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या मुंबईवरून आणि कोस्टगार्डची इंटरसेप्टर शिप डायव्हर्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर आम्ही आमच्याही ज्या ट्रॉलर होत्या त्या भागात आम्ही पेट्रोलिंगसाठी गस्त करण्यासाठी पाठवलेल्या होत्या. आज सकाळी अशी माहिती मिळाली की रात्री तिथून एक टग चाललं होतं, मोठी बोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिग्नल फायर केला होता. त्या सिग्नल त्यांनी 3-4 वेळेस फायर केला, तो त्याचा आवाज होता. तिथल्या मच्छीमार बांधवांना चुकून असं वाटलं की तिथे काहीतरी मिसाईल वगैरे फायर झाली, तर ती चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती. आज सकाळी कन्फर्म केलेल्या कोस्टगार्डच्या सूत्रानुसार तिथे ते सिग्नल फायर केलेला होता त्या एका टगनी. तर बाकी काही चिंतेची बाब नाही. हे सगळं समुद्रात होत होतं का? हे सगळं समुद्रात झालं. सकाळी सूचना देण्यात आलेल्या आहे. रात्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये सागरी रक्षक दलाचे सर्व नागरिक तसेच आमचे पोलीस दल रात्री सर्व लँडिंग पॉइंटवर आम्ही बंदोबस्त लावलेला होता आणि आमची पेट्रोलिंग अलर्ट मोडवर चालू आहे. असं कुठले संशयास्पद काही आढळलं? संशयास्पद आतापर्यंत काही आढळलेलं नाही.